माईक जरा मागे घ्या, माईक मागे घ्या. दादरवरूनच सुटावी ही मागणी घेऊन पुन्हा एकदा आम्ही जीएम ला भेटलेलो आहोत. कोरोनाच्या पूर्वी ही ट्रेन दादरवरून दुपारी सुटत होती. कोरोनाचा कारण सांगून ती बंद करण्यात आली आणि आता ती दिव्यावरून सुटते आणि रत्नागिरीपर्यंत जाणाऱ्या सगळ्या मुंबईच्या उपनगरवासियांना अगदी विरार पासूनच्या हे दिव्याला जावं लागतं. खूप त्रास होतो आणि म्हणून या कोकणवासियांच्या हितासाठी पुन्हा एकदा ही ट्रेन दादरवरूनच सोडा अशा पद्धतीची आग्रही मागणी केली आणि सातत्याने आम्ही भेटतो. आम्हाला मध्य रेल्वेच्या माध्यमातून एक खातूर उत्तर दिलं गेलं आणि हे आता शक्य नाही. आमच्याकडे दादरचे एक म्हणजे ट्रॅक्स खाली नाही, प्लॅटफॉर्म खाली नाही अशा पद्धतीचं पत्र सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये दिलं. आज या संदर्भाने पुन्हा एकदा जीएम ला भेटत असताना माननीय अरविंद सावंत काय मी का आणि आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खास करून आमचे रेल कामगार सेनेचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संजय जोशी त्यांचे अनेक वर्ष त्याने रेल्वेमध्ये प्रत्यक्ष काम केलेलं आहे. आमचे बाबीदेव यांनी सुद्धा रेल्वेमध्ये त्यांची कारकीर्द झालेली आहे. त्यांनी टेक्निकली संजय जोशी आणि बाबीदेव यांनी टेक्निकली ही ट्रेन दादर पर्यंत कशी येऊ शकते हे सिद्ध करून दाखवलेले आता आर्ग्युमेंट मध्ये. त्यांनी जे आम्हाला उत्तर दिले ना त्यांनी जे आम्हाला उत्तर दिलेलं आहे ते कसं दिशाभूल करणार आहे, कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसणार आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीची चुकीची माहिती दिलेली आहे हे सर्व खंडन संजय जोशी यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी हे जे पत्र दिलेलं आहे ह्या पत्राला आम्ही काहीची किंमत देत नाही असे आम्ही सांगितलेले आणि ह्या पत्रातला पोकळपणा आमच्या संजय जोशी यांनी जो सांगितलेला आहे तो 2 मिनिटात 1 मिनिटात मी त्यांना कथन करायला सांगतो. परंतु पुन्हा एकदा आम्ही त्यांना सांगितलेले आहे की आम्ही हे 3 महिने 4 महिने 6 महिने अशी आम्ही वाट पाहणार नाही. संजय जोशी यांनी त्यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला की जे मी टेक्निकली पॉसिबल कसं आहे, म्हणजे ही ट्रेन फक्त दिव्यावरून दादर पर्यंत खेचायची आहे, नवीन ट्रेन नाहीये. त्यामुळे रेल्वे बोर्डाच्या परवानगीची आवश्यकता नाही हे आम्ही त्यांना पटवून दिलेलं आहे. त्यामुळे दादर ते दिवा ते दादर पर्यंत आणण्यासाठी इतर कोणत्याही ट्रेनवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकणार नाही हे आमच्या संजय जोशी यांनी सांगितलेलं. मी त्यांना 2 मिनिटं एक्सप्लेन करण्याची विनंती करतो. धन्यवाद भाई. सततची मागणी जी आहे दिवा पॅसेंजर जी आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर ही दिव्याला दुपारी 1:20 येते आणि संध्याकाळी 5:50 परत जाते. कोरोना पूर्व काळामध्ये ती गाडी 3:40 दादरवरून सुटत होती आणि आता सुद्धा वेस्टर्न सबर्ब्स आणि मुंबई, साऊथ मुंबई आणि मुंबईमध्ये राहणारे जे सामान्य पब्लिक आहे ज्यांना कमी तिकिटामध्ये कधी जायला मिळतं अशा लोकांसाठी ही गाडी दादरपर्यंत दादर पासून चालू करावी आणि ते शक्य कसं आहे. रेल्वेने पत्र दिल्यानंतर ही गाडी 1:25 ला आल्यानंतर 5व्या आणि 6व्या लाईनवरनं एकदा लिक्रोडी किंवा पुढे आल्यानंतर कुर्ला एअरपोर्ट मधनं ती गाडी दादरपर्यंत आणू शकतात. दादरला सकाळी 6 वाजता 6:30 ला येणारी जी हुबळी गाडी आहे तिला गाडी अपलूप मध्ये घेऊन तो प्लॅटफॉर्म खाली करून 2 वाजून 5 मिनिटांनी बरेली दादर बरेली किंवा दादर बलिया ज्या गाड्या आहेत या गेल्यानंतर साधारणपणे 2:15 गाडी दादरला येऊ शकते. आल्यानंतर त्याला वॉटर पाणी भरून किंवा त्याचं काही प्रायमरी क्लिनिंग करून ही गाडी बरोबरच, कारण त्याचा जो फ्ल्यू आहे हा मुंबई सीएसटी वर जातो. माटुंगा इंजिन आमची उभी असतात तर इंजिन लावल्यानंतर बरोबर 3:40 ला 3:35 ला जुन्या टायमिंग वरती ती ट्रेन जाऊ शकते. ती ट्रेन ज्या वेळेला जाईल त्याच्या पाठोपाठ असणारी राजधानी किंवा वंदे भारत एक्सप्रेस किंवा पाठोपाठ असणारी कर्जत फास्ट लोकल या कुठेही इफेक्ट होत नाही. विद्यानगरला गेल्यानंतर पुन्हा ती गाडी 5व्या आणि 6व्या लाईनला गेल्यानंतर आपला प्रवास चालू करेल. तिथेही सुद्धा आप लोकल लाईनला येणारी जी लोकल आहे KT8 लोकल जी आहे तिलाही तिचं राईट टाइम असेल तरच 2 मिनिटं उभी राहील आणि त्या कुठल्याही गाड्यांवरती परिणाम होऊ शकत नाही. आणि हे सांगितल्यानंतर आज प्रशासनाला पुन्हा त्याची वापस परत विजिबिलिटी चेक करून लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश जेम सरांनी खासदार अरविंदभाई सावंत आणि विनायक राऊत यांच्या मागणीनुसार दिलेले आहेत. अन्यथा शिवसेनेने जो 1 तारखेचा बंद आहे रेल्वे बंद हा आदेश दिलेला आहे तो होईलच, पण तत्पूर्वी ही गाडी दादरवरून सुटू कशी शकते या संदर्भात सकारात्मक भूमिकेमध्ये प्रशासन आता आल्याबद्दल
धन्यवाद. आम्ही तर एक पर्याय पाटील. दिलेला आहे. फक्त त्यांना एकच बाबर. विनंती केलेली आहे पाटील. की आता संजय जोशी यांनी जी काही प्रॅक्टिकली सिद्ध करून दिलेलं आहे त्याची तपासणी रेल्वेचे अधिकारी आणि आमचे टेक्निकल ऍडवायझर यांनी प्रत्यक्ष जाऊन करावी आणि त्याला कालमर्यादा असली पाहिजे. सुदैवाने जीएमनी येत्या 3 दिवसामध्ये याबाबतची तपासणी प्रत्यक्ष साईटवर करावी आणि करत असताना आमचे संजय जोशी बाबीदेव हे त्यावेळेला असतील आणि मला खात्री आहे की 3 दिवसाच्या आत त्याची जर प्रॅक्टिकली जर फिजिकली जाऊन त्याची तपासणी केली तर नक्कीच कोकणवासियांची मागणी पूर्ण करायला रेल्वेला भाग पडेल. नाही, आजच्या पत्रामध्ये सुद्धा आम्ही ते सांगितलेलं आहे. जर अजून आजपासून 1 मार्चला अजून